हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. मिळून साऱ्या जणी या सिरीजमधला आजचा आपला तिसरा व्हिडिओ आहे सौंदर्याबद्दल. आता स्त्री आणि सौंदर्य हे दोन्ही इनसेपरेबल आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता सौंदर्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सौंदर्य फक्त एक्सटर्नल नाही आहे. तुम्ही सगळ्यात पहिला हे लक्षात घ्या, जेव्हा एखादी स्त्री निरोगी असते, तिचे सगळे पॅरामीटर्स जेव्हा नॉर्मल असतात, ती मानसिकदृष्ट्या हेल्दी असते, तेव्हा ती फारसं काही कुठलंही बडेजाव न करता सुंदर दिसते. आणि जेव्हा आपण ब्युटी किंवा सौंदर्य असं म्हणतो तर ते आपण दोन भागामध्ये बघूया. आज पहिला भाग बघूया इंटरनल ब्युटी आणि दुसरा भाग उद्या बघूया एक्सटर्नल ब्युटी. आता इंटरनल ब्युटी म्हणजे काय, तर आपले सगळे ब्लड पॅरामीटर्स, आपले जे काही ऑर्गन्स किंवा ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या व्यवस्थित काम करतायत का, किंवा आपल्या जे डिफरंट फेजेस ऑफ वुमनहूड आहेत त्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे. जे वेगवेगळे आजार आहे ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, स्ट्रोक आहे, डायबिटीस आहे, स्त्रियांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप आहे, मेन्स्ट्रुअल ट्रबल्स आहेत, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स आहेत, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत, की ज्याच्याबद्दल स्त्रिया शिक्षित असल्या, कितीही इतर बाबतीत फॉरवर्ड आणि बोल्ड असल्या तरी ह्या सगळ्या हेल्थ इश्यूच्या बाबतीत त्या थोड्याशा अजूनही ओपन व्हायला कचरतायत, किंवा पटकन डॉक्टरांशी जाऊन भेटणं, बोलणं, त्याच्याशी रिलेटेड ज्या काही तुमच्या टेस्ट असतील त्या करून घेणं, ट्रीटमेंट पार्ट घेणं, ह्या गोष्टी पटापट करत नाही आहे. आणि मी पहिल्यापासून सांगते की ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही पटकन ॲड्रेस करता, पटकन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करता, डायग्नोसिस करता आणि जेव्हा त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट होते, तेव्हा तो आजार आतपर्यंत खोलवर न जाण्यासाठी त्याची फार मदत होते. त्यामुळे आज आपण बघणार आहे स्त्रियांचे हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते कशा पद्धतीने आपण डील करू शकतो, आणि त्याच्यामुळे स्त्रीचं एकूणच जे रिअल हेल्थ आहे आणि जी रिअल ब्युटी आहे ती आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो.